भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन। आज लाखो अनुयायांची दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरात महावितरणच्या 45,000 सौर कृषी पंपांची वर्षपूर्ती। या कार्यक्रमामध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। शासकीय कार्यक्रमांचा संपूर्ण व्यासपीठ भाजपमय दिसलं असून शिवसेनेची मात्र अनुपस्थिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। नागपूरच्या दीक्षाभूमीवर सकाळपासून अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी। वर्धा येथे निवडणुकांनंतर ईव्हीएम सुरक्षेबाबत गंभीर मुद्दे उपस्थित। ईव्हीएमची बॅटरी काढावी आणि स्ट्रॉंग रूमला जामर बसवावे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मागणी। उल्हासनगरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक ठिकाणी अभिवादन। शहरात रात्रीपासूनच भीम अनुयायांची गर्दी। भीम अनुयायांनी हातात मेणबत्ती आणि पुतळ्याला हार घालून केलं अभिवादन। अमरावतीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त खडूच्या साह्यानं चित्र रेखाटून बाबासाहेबांना अभिवादन करत धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक अजय जिरापुरे यांचा हा उपक्रम। इतर सर्व पक्ष कसे चालतील हेही देवाभाऊच ठरवतात, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत। दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल। महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन। हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात। मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची सजावट तसंच डागडुजीचं काम अंतिम टप्प्यात, तर विधान भवन परिसरात देखील तयारी। उल्हासनगरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य मशाल रॅलीचं आयोजन। सुभाष टेकडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मशाल रॅलीची सुरुवात। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।